काका बघा विक्रमचा किती वेळा आवाज दिला विक्रमचा काय झालंय बघून तर या का सोडलाय मालक नमस्कार. तुमचं नाव? विक्रमचा म्हणजे आज कोणत्या यात्रेचं म्हणजे काम चालू आहे बैलांचं? बावधन बगाडी पूर्वी करून चाललेली परंपरा आहे. बरं, किती वर्षापासून आहे? हे कसं काय सांगता येत नाही, कमीत कमी 300-350 वर्ष झालेलं चालू आहे. पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून बरं, हे गाडा चालू आहे. यासाठी बैलांची तयारी कधीपासून करावी लागते? हे बैलांची तयारी 1 महिना अगोदर करावी लागते. 1 महिना आधी. बैलांना खुराक, हां, बैलांना सराव द्यायला लागतो. बरं, त्या पद्धतीने त्यांचा ते सराव केला जातो. होळीला शेवट असतो. हां हां. होळीपासून मग परत सराव पण केला जातो. साधारण त्याच्या कोणत्या वयापासून सराव दिला जातो? सराव तसं लहान एक साधारण 1.5-2 वर्षाच्या खोंडापासून सुरुवात केली जाते त्यांना. 1.5 ते 2 वर्ष. लहान खोंडात आपली शिकवायला सुरुवात करतात. बरं, मग ह्या यात्रेसाठी किती बैल लागतात साधारण काय? साधारणतः आता एका खुट्याला 12 बैल लागतात. अशी असतात अशी किती खुटं असतात? कुठं तरी आहेत की 50 कुठं आहेत. 50 खुटं आहेत. मग एका शेतकरीचेच बैल असतात का? नाही प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. बरं, हे यात्रेचं वैशिष्ट्य काय सांगू शकाल? हे आता देवस्थान जागृत देवस्थान आहे. बरं, परंपरा ही चालत आलेली आता ते आम्हाला काय सांगता येणार नाही, पण जुनी पिढी चालू आहे ती अशी चालूच राहणार आहे. मग यासाठी बैल खंडित आले नाही अख्खा. यासाठी बैलच का वापरले जातात? बैलच पहिल्या परंपरापासून बैलच आहेत. पूर्वी काळापासून बैलच चालू आहे ती. बरं, यासाठी बैल हा घरचाच असावा का विकत घेतलेला असावा का? घरचा बी तयार केलेला असतो, काय काय विकत घेतलेले असतात. बरं, हा बैल तुमचा आहे का? हा घरनं विकत घेतलेला. विकत कुठून घेतलेला बैल? विकतच घेतलेला शेलारवाडीतून. शेलारवाडीतून. वय किती होतं घेताना? घेताना त्याचं वय होतं साधारणतः 6 वर्षाचं होतं. मग साधारण यांची खरेदी कितीपर्यंतची असते? साधारणतः ही खरेदी आपण 1,05,000ला केली. 1,05,000. बरं, त्यानंतर पुढं काय काम आहे बैलांना? त्यानं आता जवळजवळ 3 वर्ष झालं दुर्वी ओढली. 3 वर्ष. मग फक्त त्याच कामाला बैल वापरता का? शेती कामाला बी वापरतो. शेती कामाला. शेती कामाला बी वापरतो. मग त्याला कोणत्या वयापर्यंत ठेवायचा घरी काय? तसं काय नाही, आलं चांगले पैसे ते देऊन टाकायचं, दुसरा घ्यायचा आपण. परत देऊन टाकायचा. हा, दुसरा घ्यायचा. बरं. आणि दुसरा नवीन घ्यायचा म्हणजे तो तरुण घ्यायचा. करून घ्यायचा, पारखून घ्यायचा. बरं, मग घेताना समजा लहान दूध पितं वासरू घेऊन जर बनवलं नाही, तर ते लगेच आपल्याला बैल दुखायला लागतो ना. त्याला बैल लगेच तयार लागतो. तयार लागतो. मग ह्या बैलांचा जन्म तुमच्याच भागातला का? नाही, कर्नाटकवरून काय खाल्लं आणली जाते, आपल्या भागातली काय असतात. हां, तरी किती टक्के बाहेरून आणली जातात आणि किती टक्के तुमच्या भागातली? 90% बाहेरनं बैल येतात. बाहेरनं बैल येतात. 10% इथला जन्म असू शकतो. बरं, मग यांना सर्वसाधारण जर दुर्वेला बैल बनवायचा म्हटलं तर खर्च किती येतो आपल्या ह्याच्यावर असतो खर्च किती करायचा, काय करायचं. बैलाला? हा, त्याच्या खाद्यावर त्याच्या व्यायामावर अवलंबून. अवलंबून राहतो. बरं, म्हणजे हा बैल जर जुंपताना समजा किती माणसांची गरज लागते? याला झोपायला तरी 15 जण लागतात दुर्वी झोपायला. एका बैलाला? हो, याला एकाला. एका बैलाला? म्हणजे सर्व बैलाला अशी एवढी माणसं लागतात? सर्व बैलाला नाही, काय काय बैल लय आगाऊ असतात. हां, त्या बैलांना लागतात. बरं. मग आता बैल हा अंडो आहे का बडाव? बडा होईल. बडाव का ठेवायचा? त्याचं वय असतं त्याला 4-6 दाती, पडदाती. तिथं ती बडा व्हायला लागतं. म्हणजे दुर्वेला म्हणा ह्या बगाडी यात्रेला म्हणा अंडो बैल राहतात का? राहतात की. असतात. आहेत की, आडू भरपूर बैल आहेत. अंडू बैल असतात. बरं, बैल अंडू ठेवलेला फायदा का बडवलेला? बडवलेला बरा. काय फायदा होऊ शकतो? बैल बडावल्यानंतर त्याचं अंगात येतीनं बैल भरतो. भरतो बैल? जाड होतो बैल बडावल्यानंतर. बरं, अंग धरतो. अंग धरून राहतो बैल. बरं, कामाला चांगला राहतो. मग ह्या यात्रेतली जी अंडू बैल आहेत काही जणांची असतील आहेत ना, ती बैल बेण्याला वापरली जातात का? जातात ना. गायीवर काय भरण्यासाठी? आता दुखण्याला आहे ना कोंडी, ते 2.5 लाखाचा आणलेला कोंडी. 2.25 लाखाचा. बरं, कोणाचं मालकाचं नाव काय? ते मालकाचं नाव वाईतलाच आहे का? नाही बावधन म्हणलं ते संदीप बापू म्हणून नाव आहे. संदीप बापू पिसाळ. संदीप बापू पिसाळ. पिसाळ त्यांचा बैल आहे. 2 दाती. 2 दाती. बरं, मग बैल या यात्रेसाठी यात्रा कोणत्या गावची? बावधन. बावधनची. मग बैल इथलीच प्रॉपर असावी, ह्याच शेतकऱ्याची असावी का बाहेरून असलेली पण या चालते? शेतकऱ्याचे तेवढे शेतकरी हे करत नाहीत, त्याला संबोधन करत नाहीत घरी. कोणती? खिलार गायांची यांची. बरं. खिलार गाय जर असेल तर त्याचं वास्तू आपलं तयार करू शकतो ना. बरं, नाही त्या गाड्याला मान
हा इथल्याच गाववाल्या शेतकऱ्यांच्या बैलांचा का बाहेरच्या शेतकऱ्यांचा? म्हणजे आता कसं ते खरेदी केली की बैल आपलाच झाला ना. हा आपला तुमचा जरी खरेदी बैल मी केला तरी बैल माझाच झाला ना खरेदी केल्यानंतर. तुम्ही मालक झाला. पण आता समजा बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या गावातून तालुक्यातून इथं आणून बैल झोपू शकतात का? नाही म्हणजे तुमच्या ह्या यात्रेला किंवा बगाडला? हे मानाचीच बैल असतात किंवा खोट्यात एखाद्याला बैल लागत असतात तर झुकू शकतो. असं वैयक्तिक बैल कोणाच बाहेरची विक्री जात नाही. ते खोत्याला म्हणा दुर्वेला म्हणा हे नंबर येणं कशावर ठरतं किंवा फिक्स असतं का फिक्स आहे पहिल्या पूर्वी काळापासून. त्या घराण्याला? जाग्यावर हा जाग्यावरती मानाची बैल ठेवलेली असतात जाग्यावर. जागेवर. पूर्वीला माग एक खोंबऱ्यांचा असतो, एक कचऱ्यांचा असतो, थोडं शेंदूर ह्याचा असतो, आपला शेलारवाड्याचा एक असतो, दाभाड्याचा एक असतो, अशी ठरलेली बैल असतात. किती वर्ष झालं काम करतायत तुम्ही? म्हणजे हे संगोपन म्हणा ह्या बगाडाला बैल बनवण्याचं हे आता आम्हाला कळते असं आमचं लहानपणापासून पूर्वी परत बैल आहेत आमच्या घरात. तुमच्या आजोबापासून पंजोबापासून? पंजोबा सगळी बैलच पहिल्यापासून बैल आहेत. तुमचा परिचय सांगू शकाल एकदा? परिचय, तुमचं नाव? माझं नाव बाबूराव विश्वास राजपुरे. आणि वायचे प्रॉपर तुम्ही का बावधनची? बैल जसं बैल हे बैलांचं मालक हे बैल मालक आहे संपत खशाबा ठोंबरे. बर. ठोंबरे खुशाचा बैल आहे दुर्वीचा. दुर्वीचा थैमान किंग. तैमान किंग आहे. हा दुर्वी. दुर्वीचा बैल. बर. आणि तुमचं गाव? हे कन्नूरचं आहे. बर. म्हणजे तुमच्याकडे संगोपनला असतो का? आम्ही असतो त्यांच्यात. म्हणजे मॅनेजमेंट करण्यासाठी त्या बैलाचं किंवा इथल्या कामाचं? ठीक. याच्या अगोदर कधी तुम्ही अशी मुलाखत दिली होती? नाही पहिलीच मुलाखत आहे आपली. मग तुम्हाला वाटलं होतं का मी ह्याच्यात काम करतोय आणि आपली मुलाखत व्हावी किंवा होईल? कसं काय का नशिबानं होतं देवाच्या ह्याच्यात ते नशिबानं झाली तर झाली नाही तर काय ते. बर. तुम्ही मला ज्या म्हणजे व्यक्तीने सांगितलं की बाबा मुलाखत द्या म्हणून तुम्हाला कोणतरी बोललं, त्यांची ओळख आहे का? नाही. बरोबर. हो. त्यांची ओळख नाही, माझी ओळख आहे का? नाही. माझी ओळख नाही. म्हणजे नशिबानं किंवा ह्या देवाच्या दारात देवाच्या दयेनं आज तुम्ही चांगलं जे काम करताय तर त्याची पोचपावती म्हणून ही तुमची आज मुलाखत असणार. मुलाखत असते. मला माहित नाही पण बैल मला लांबून देखणा दिसला, मोठा दिसला, बरा दिसला म्हणून बैल बघण्यासाठी मी त्या कोपऱ्यातून इथं आलो. त्यानंतर मला ओळख करून घ्यायची होती किंवा इथलं जाणून घ्यायचं होतं. मी प्रथम ह्या यात्रेसाठी आलोय आणि ह्या चॅनलचं नाव आहे खिलार शेतकऱ्यांची शान. अच्छा. हा मंगळवेढा तालुक्यातील हा चॅनल आहे. अच्छा. गाव तांडूर तालुका मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातून. तर खरंच बघून आनंद वाटला. तुमचा आनंद किंवा संस्कृती जपण्याचा जो वारसा आहे तो सुद्धा. तर मला एक मिनटात एक सांगू शकाल की सुरुवात कशी आहे तिथून, कसं केलं जातं किंवा याला किती वेळ लागतो? गाडा गावातून सकाळी पहाटे 4ला निघतो. हां. जाताना मी बैलावर गाडा खाली नेतो. सगळे बैल झोपून? सगळे बैल झोपून. सगळी एकत्र झोपायची? हा म्हणजे असतील काय असतील त्यांची झोपत खाली जायचं. टप्प्याटप्प्याने? हा टप्प्याटप्प्याने. बर. खाली गेले की गाडा वळवून लावतात, बगाड्याला नेऊन नदीत आंघोळ वगैरे घालतात. हां. तिथे सगळं देवपूजा ही सगळं व्यवस्थित सगळं करू. बर. देवाच्या अंगात वारं वगैरे आल्यानंतर ती देवपूजा करून झाल्यानंतर ती गाडा मग बगाड्या टांगला जातो. हां. टांगल्यानंतर मग ती मानाची बैल जी असतात ती सुरुवातीला मानाची बैल घेतली जातात. बर. त्यानंतर मग खुट्या बैल चालतात. बरं बरं. साधारण किती वेळ लागतो तिथं पोचायला त्या ठिकाणी? तरी साधारण 4-5 तास लागतात. कोणत्या ठिकाणी जावं लागतं नेमकं? वाकेश्वरी. वाकेश्वरी तिथं मंदिर आहे? मंदिर आहे. म्हणजे सोनेश्वरचं मंदिर आहे. नदीकाठ वगैरे आहे का? हा? नदीकाठ? नदीकाठ. बरं. मंदिर नाही सोनेश्वरला पण तिथं पहिल्या पूर्ण पैसे जाऊन तिथं बघायला आंघोळ वगैरे नदीत ओटी बिटी भरून आपलं ते पूजन करून मग बघायला टांगलं. बरं. बघा मग त्याचं साधारण वजन किती असतं? त्याचं वजन असं की साधारण 4 टन. बरं. ठीक आहे. आणि मग तिथून परत ते आंघोळ वगैरे झाल्यावर परत बैलानेच ओढायचं? बैलांनाच जागेपर्यंत. हां जागेपर्यंत. तर साधारण म्हणजे किती वेळ लागतो परत यायला? सकाळी बघा 12:15ला गाडा दुखलाय. हां तिथून चालू केला जागेवरून. मग जास्त जाताना वजन असतं का येताना? येताना जास्त होत म्हणजे त्याच्यावरती ते म्हणजे माणसं वगैरे? मानाची माणसं बसलेली असतात ना. हां हां. आणि जाताना मोकळा असतो? जाताना काय एवढी नसतात, थोडकी असतात. थोडके असतात. येताना जास्त असतात माणसं. मानाची माणसं बसलेली असतात, मानाप्रमाणे बसलेली असतात गाडी. मग त्याची रचना लाकडी का दगडी कशी असते? चाक दगडी. चाक दगडी? चाके दगडीची, बाकी सगळं लाकूड आहे. वरती लाकूड आहे? फक्त एकच हुक लोखंडी इथं गाड्याला मागा लावलेला असतो. बर. हां. लोखंडी हुक लावलेला असतो. बाकी लोखंड कुठे वापरलं नाही. बगाड म्हणजे नेमकं काय देतं ते? मूर्ती आहे का म्हणजे काय नाही देवाचं तर हे देव म्हणजे आपण देवाला नवस केलेला असतो. हां हां. ते देवाच्या नवसाला जे नवस कवल दिल देव बगाडी येत त्याच्यावर ती व्यक्ती वगैरे कोण असते? याचा 37वा नंबर होता. बर. पहिला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे नंबरवर कवल लावला जातो. हां. 37वा नंबर यांचा लागला. त्याच्यावर लगेच गजर चालू.
तिथनं झालं की बघाड्या 5 दिवस आपलं मंदिरात देवांना सगळे आंघोळ घालायची, पाणी करायचं, देवपूजा करायची, दिवस उगवायच्या आधी जाऊन देवळात बसायचं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही समाधानकारक प्रतिसाद दिला खिलार शेतकरी शान परिवारला, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार आहे. आणि बैलाचं संगोपन अतिशय सुंदर केलेलं आहे. बैलसुद्धा फुल जातीवंत, फुल देखणा, शरीरसृष्टी म्हणा, म्हणजे ब्रिडिंग क्षेत्रासाठी असा बैल तुमच्या भागात असावा. आणि जर कोणाचा बैल असा असेल तर ब्रिडिंग क्षेत्रासाठी वापरायला काय हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद.